नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. तंत्र आणि आगम परंपरेत असं मानलं जातं की विश्वातली प्रत्येक जागा ही केवळ भौतिक नसून सूक्ष्म ऊर्जेच्या प्रवाहाने प्रवाहित झालेली आहे. घर, मंदिर, पूजास्थळ याभोवती एक ऊर्जा क्षेत्र असतं. ते शांत, सुरक्षित आणि सकारात्मक राहणं यासाठी प्राचीन काळामध्ये साधक आणि गृहस्थ मंडळी घराभोवती रक्षण मंडळ किंवा तांत्रिक संरक्षण कवच तयार करत असत. या प्रक्रियेचा उद्देश असा असायचा की घराभोवती एक अदृश्य ऊर्जा वर्तुळ तयार व्हावं आणि नकारात्मक शक्ती किंवा अस्थिर ऊर्जा त्या सीमेमध्ये प्रवेश करू शकू नये. आता ही पद्धत फार गुंतागुंतीची नाही आहे, अगदी साध्या स्वरूपामध्ये कोणत्याही घरात करता येते असं तांत्रिक परंपरेमध्ये सांगितलं आहे. विशेषतः अमावस्या, पौर्णिमा, मंगळवार किंवा शनिवार हे दिवस ऊर्जेच्या सक्रियतेचे दिवस मानले जातात. तसंच नवीन घरामध्ये प्रवेश करताना देखील हा विधी केला जातो. या दिवशी घराभोवती सूक्ष्म ऊर्जा संतुलित करण्यासाठी हा रक्षण विधी केला जातो. अर्थात हा विधी तुम्ही करू शकता. यासाठी काही साधे वस्तू वापरले जातात, ज्यामध्ये गंगाजळ आहे, स्वच्छ पाणी किंवा गंगाजळ, हळद कुंकू, काळे तीळ, तुपाचा दिवा, धूप किंवा लोबान आणि थोडं समुद्री पांढरं मीठ. या सर्व वस्तूंना तांत्रिक परंपरेमध्ये ऊर्जा शुद्ध करणाऱ्या वस्तू मानल्या जातात. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे घराचे तुम्ही शुद्धीकरण आवश्यक आहे. घर स्वच्छ करून गंगाजळ पाण्यात मिसळून ते पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडा, गोमूत्र शिंपडा. त्यानंतर संपूर्ण घरामध्ये धूप किंवा लोबान संपूर्ण घरामध्ये वातावरणामध्ये नकारात्मकता ऊर्जा ही नष्ट करण्यासाठी, हलकी करण्यासाठी, संतुलित करण्यासाठी संपूर्ण घरामध्ये तो फिरवा. यानंतर घराच्या चारही कोपऱ्यांचे संरक्षण कसं करायचं ते तुम्हाला सांगतो. घराच्या 4 कोपऱ्यांमध्ये, मूळ घराचे 4 कोपरे पहा, त्या 4 कोपऱ्यांमध्ये थोडं थोडं हळद कुंकू, काळे तीळ, थोडं मीठ टाका. ही प्रक्रिया करताना मनामध्ये अशी प्रार्थना करा की या भूमीचं आणि या घराचं रक्षण क्षेत्रपाल आणि भैरव करो. तांत्रिक परंपरेनुसार क्षेत्रपाल हा भूमीचा, सीमेचा रक्षक देव मानला जातो, तर भैरव हा सर्व दिशांचा रक्षक मानला जातो. यानंतर मुख्य दरवाजाचं संरक्षण केलं जातं. मुख्य दरवाजाजवळ तुपाचा दिवा लावून शांतपणाने एक मंत्र जपा. ओम काल भैरवाय क्षेत्रपालाय नमः. हा मंत्र साधारणपणे 21 वेळा म्हणा. ओम काल भैरवाय क्षेत्रपालाय नमः. तांत्रिक परंपरेनुसार हा मंत्र घराच्या प्रवेशद्वारावर सूक्ष्म संरक्षण ऊर्जा निर्माण करतो. मंत्र जपानंतर काही क्षण डोळे बंद करून ध्यान करा. त्यावेळेस मनात अशी कल्पना करा की घराभोवती सुवर्ण आणि तेजस्वी प्रकाशाचं एक वर्तुळ तयार झालंय आणि ते वर्तुळ आपल्या सगळ्या घराला 4ही बाजूंनी वेढून आहे आणि त्या वर्तुळातून कोणतीही नकारात्मक शक्ती, ऊर्जा, अडथळा, जे काही वाईट गोष्टी आहेत त्या आत येऊ शकत नाही. तंत्रशास्त्रामध्ये या कल्पनेला ऊर्जा कवच किंवा रक्षण मंडळ असं म्हटलं जातं. प्राचीन तंत्रग्रंथामध्ये असं वर्णन आढळतं की ज्या ठिकाणी 3 शक्ती जागृत होतात ते ठिकाण अतिशय सुरक्षित आणि स्थिर मानलं जातं. त्या 3 शक्ती म्हणजे वास्तुपुरुष, भैरव आणि क्षेत्रपाल. वास्तुपुरुष हा भूमीची मूलभूत ऊर्जा मानला जातो, तर भैरव हा दिशांचं रक्षण करतो आणि क्षेत्रपाल तो त्या जागेची सीमा सांभाळतो. आणि या 3 शक्तींच्या संतुलनामुळे घराभोवती एक सूक्ष्म रक्षण मंडळ तयार होतं असं मानलं जातं. भारतातल्या ग्रामीण भागामध्ये याच परंपरेशी संबंधित आणखीन एक साधी पद्धती प्रचलित होती. ती म्हणजे घराच्या प्रवेशद्वारावर स्वस्तिक, त्रिशूळ किंवा ओमसारखी चिन्ह काढली जातात. आपल्या आनंदी वास्तूच्या वतीनं ही आपल्याला धातूच्या स्वरूपामध्ये सुद्धा मिळतील की जी ह्या ज्या चिन्ह आहे ह्या ऊर्जा स्थिर ठेवणाऱ्या आणि संरक्षण देणारं प्रतीक मानलं जातं. तुम्ही घराच्या दरवाजाच्या आतून अष्टधातूचं स्वस्तिक पिरामिड पण लावू शकता. याशिवाय प्राचीन भारतीय परंपरेमध्ये अष्टदिक्पाल ही संकल्पना देखील महत्त्वाची मानली जाते. अष्टदिक्पाल म्हणजे 8 दिशांचे देव, आता रक्षक. या देवांच्या ऊर्जेमुळे संपूर्ण परिसर सुरक्षित राहतो असं मानलं जातं. पूर्व दिशेचे रक्षण कोण करतो तर इंद्र, आग्नेयचं अग्नी, दक्षिणेचं यम, नैऋत्येचं रक्षण नैऋती करते, तर पश्चिम दिशेचं रक्षण वरुण करतो, वायव्य दिशेचं रक्षण वायू करतो आणि उत्तर दिशेचं रक्षण कुबेर करतो आणि ईशान दिशेचं रक्षण ईशान किंवा शिव करतात असं प्राचीन ग्रंथामध्ये वर्णन आहे. तर या 8 दिशांच्या रक्षक शक्तींची कल्पना करून साधक किंवा गृहस्थ घराभोवती एक सूक्ष्म संरक्षण व्यवस्था निर्माण करू शकतो किंवा निर्माण करतो. तुम्हाला याआधी जो मी उपाय सांगितला तो देखील तेवढाच प्रभावी आहे. हे जे संतुलित ऊर्जा मंडळ तयार करण्याची जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये व ती ऊर्जा टिकून राहण्यासाठी तांत्रिक आणि आगमिक परंपरेमध्ये मानसोपचाराला किंवा मन ताकदीला अत्यंत महत्त्व मानलं गेलं. त्यामुळं जास्तीत जास्त मन स्ट्रॉंग ठेवणं
आणि मनापासून एखाद्या गोष्टीची कामना करणं की यामध्ये आता फरक पडणार आहे, वास्तूतले दोष नष्ट होणार आहेत आणि ऑटोमॅटिकच तुम्हाला त्याचा अनुभव येईल. कार्यक्रम आवडला असेल तर पुन्हा पुढचा एक भाग बघूयात, ज्याच्यामध्ये वास्तूतलं पिशाच्याचं स्थान कुठलं असतं ते पाहूयात. पुन्हा भेटूयात. ओम साईराम.